नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या DK टीचर्स सबोडे यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, शालार्थ प्रणालीद्वारे आपण आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांचं जे पेमेंट आहे ते ऑनलाईन पद्धतीनं करत असतो आणि ते फॉरवर्ड करत असतो. याच शालार्थ प्रणालीमध्ये आपला पेमेंट किंवा आपला पगार ज्या बँकेत होतो ते बँकेचं खातं हे भरलेलं आहे, इन्क्लूड आहे आणि त्या खात्यावर आपल्या ऑटोमॅटिक CMPद्वारे पगार प्राप्त होत असतो, येत असतो. पण याच खात्याची आता आपल्याला KYC पूर्ण करायची आहे. मित्रांनो, होतं काय बघा, बऱ्याच वेळा आपली अनेक बँकेमध्ये खाते असतात, काही एका वेगळ्या कारणासाठी काढलेले किंवा आधी एका बँकेत काढलेलं असतं, नंतर तुम्ही बदलता, ते खातं शालार्थमध्ये सुद्धा बदललेलं असतं, पगार नवीन बँकेच्या खात्यावर येत असतो. पण तुमचं जे आधार कार्ड आहे किंवा आधार सीडिंग म्हणतो ज्याला आपण, ते तुमचं जुन्याच बँकेला असतं किंवा वेगळ्याच बँकेला असतं आणि पगार मात्र तुमचा एका बँकेत होत असतो. आता शासनानं असे निर्देश दिलेले आहेत की ज्या बँकेत तुमचा पगार होतो त्या बँक खात्याची KYC तुम्ही आधी बँकेतून करून घ्यायची आणि KYC झाल्यानंतर त्या KYCचे जे सगळे कागदपत्र आहेत ते तुम्ही शालार्थमध्ये अपलोड करायचे प्रत्येक शिक्षकाचे. आता ही कोणकोणती कागदपत्र असणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला कागद असणार आहे ते म्हणजे हा एक फॉर्म आहे. हा फॉर्म KYC कंप्लीट केल्यानंतर, ऑनलाईन पद्धतीने KYC पूर्ण झाल्यानंतर बँकेचे अधिकारी हा फॉर्म तुम्हाला भरून देतात. अर्थात ही वरची सगळी माहिती तुम्ही भरायची आहे, खाली फक्त ते प्रमाणपत्र देऊन सही शिक्का करतात शाखा प्रमुख जे आहेत ते. आणि हा एक फॉर्म, त्यानंतर तुमच्या बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाचा फोटो किंवा पासबुक नसेल तर चेकबुकचा फोटो, त्यानंतर आधार कार्डचा फोटो आणि पॅन कार्डचा फोटो, असे 4 कागद तुम्ही एकत्र PDF करायचे 4 पानांचे. कोणकोणते? हा एक फॉर्म, त्यानंतर पासबुक किंवा चेकबुकचा फोटो, आधार कार्डचा फोटो आणि पॅन कार्डचा फोटो, हे 4ही फॉर्मची एक PDF तयार करायची आणि त्या PDFला तुमचं नाव द्यायचं आणि ती PDF अपलोड करायची. पण त्या PDFची साईज ही 512 KB पेक्षा कमी असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही PDF तयार कराल तेव्हा ती जास्त असणार आहे, 1 MB 2 MB कितीही असू शकते. ती कॉम्प्रेस करायची. ऑनलाईन तुम्ही कुठल्याही साईटवर जा, कॉम्प्रेस PDF असं टाका, सर्च करा, तिथं तुम्हाला ती फाईल कॉम्प्रेस करता येईल किंवा तुमच्याकडे कुठला पर्याय असेल तर करा आणि ती कम्प्रेस फाईल तुम्ही इथं अपलोड करायची आणि तुमची KYC पूर्ण करायची. तर ही प्रक्रिया नेमकी कशी करायची हे मी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं दाखवणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं काही गोष्टी मी हाईड करणार आहे, तेव्हा तुम्ही फक्त समजून घ्या कुठं काय करायचं. तर त्यासाठी आपल्याला आधी काय करायचं आहे, शालार्थला लॉग इन करायचं आहे. तर शालार्थला लॉग इन करण्यासाठी काय करूया बघा, मी आता इथं क्रोम ब्राउझरमध्ये शालार्थ वेबसाईट आधी ओपन करतो. शालार्थ वेबसाईट ओपन केल्यानंतर इथं मी आता पहिल्यांदा युजर ID मुख्याध्यापकांचा, हे काम प्रत्येक मुख्याध्यापकांनी करायचं आहे किंवा तुमचा पगार जो व्यक्ती करते तुमच्या शाळेचा त्यानं हे काम केलं तरी चालू शकतं. मित्रांनो, युजर ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर हा जो कॅप्चा आहे तो पहिलाच कॅप्चा इथं कधीच पहिल्यांदा टाकू नका. शालार्थमध्ये कोणतंही काम करत असताना पहिला कॅप्चा कंपल्सरी बदलून घ्या, नाहीतर कॅप्चा मिसमॅच होतो. तर मी कॅप्चा बदलला, या गोल बाणावर क्लिक केल्यावर कॅप्चा बदलतो. कॅप्चा बदललेला आहे आणि बदललेला कॅप्चा आता मी इथं टाकतो आणि सबमिटवर क्लिक करतो. बघू शकता मित्रांनो, इथं लॉग इन झालेलं आहे. 3 बटनवरती दिसत आहेत, शालार्थ 2.0, वर्क लिस्ट आणि रिपोर्ट. आता हे पगार वगैरे करण्यासाठी ही बटन आहेत. आता आपल्याला आपलं जे KYC पूर्ण करायचं काम आहे ते शालार्थ 2.0 वर करायचं. ते कसं करायचं, तर इथं कर्सरने परत एक खाली शालार्थ 2.0चं टॅब ओपन होईल, त्याच्यावर क्लिक करा. आपण एका वेगळ्या पोर्टलवर जाणार आहोत ज्याचं नाव आहे शालार्थ 2.0. या पोर्टलवर डाव्या बाजूला हे सगळे ब्ल्यू पट्टीमध्ये जे मेनू आहे, या मेनूमध्ये खालून बघा दुसरा तिसरा मेनू आहे, ऑथेंटिकेशन हा मेनू आहे, याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली आलेला बघा एम्प्लॉई KYC, हा आपल्याला टॅब ओपन करायचा आहे. त्यासाठी त्याच्यावर क्लिक करा. हा ओपन झालेला आहे. आता इथं बघू शकता मित्रांनो, या शाळेमध्ये जवळजवळ 8 ते 9 शिक्षक आहेत आणि या सगळ्यांचं KYC मला पूर्ण करायचं. तुमचं या जरा कॉलमची माहिती घेऊया. काय काय कॉलम आहेत बघा. इथं पहिला कॉलम आहे सिरियल नंबर, त्यानंतर सिलेक्ट आहे. ज्या शिक्षकाची KYC करायची त्याच्या समोरील या चौकोनात बटनात क्लिक करून आपल्याला त्यांना सिलेक्ट करायचं आहे. ओके. त्यानंतर नाव आहे, त्यानंतर त्यांचं शालार्थ ID आहे, आधार नंबर आहे. आधार नंबरच्या पुढं परत अपडेट आधार नंबर आहे. त्यांचा हा जो आधार नंबर आहे हा जर चुकलेला असेल तर तुम्ही इथं नवीन अपडेट टाकू शकता. तो कुठं मिळणार, त्यांनी जी PDF दिलेली आहे त्यामध्ये आधारचा फोटो आहे, तो बघून तुम्ही करू शकता. त्यानंतर पुढं काय आहे बघा, अजून पुढं आहे, तुम्हाला थोडंसं पुढं घेऊन दाखवतो. पुढं आहे परत स्टेटस पेंडिंग आहे, म्हणजे KYC अजून पेंडिंग आहे, आपण ती फॉरवर्ड केलेली नाही. पॅन नंबर आहे, पॅन नंबरच्या पुढं परत अपडेट पॅन नंबर, म्हणजे इथं चुकला असेल तर तुम्ही इथं भरू शकता. त्यानंतर बँकेचं नाव आहे, त्यानंतर शाखेचं नाव आहे, त्यानंतर IFSC कोड आहे, अकाउंट नंबर आहे आणि पुढं एनी रिव्हिजन असा जो कॉलम आहे याच्यामध्ये येस आणि नो आहे. आता नोवर क्लिक असणार आहे सगळ्यांचं.
जर तुम्हाला आधार नंबर किंवा पॅन नंबर यामध्ये काही जर बदल करायचा असेल तर तुम्ही आधी येसवर क्लिक करायचं. येसवर क्लिक केलात तर काय होणार आहे बघा, येसवर क्लिक केल्यानंतर आधार आणि पॅन बदलायचा हा कॉलम जो आहे, जो आता बंद आहे बघा, अपडेट पॅनचा हा कॉलम बंद आहे, तो ओपन होतो. आणि शक्यतो हे सगळ्यांचं बरोबर आहे, तरी मी येसवर क्लिक करून दाखवतो एकदा बघा. येसवर क्लिक करतो, इथं काय आलेलं आहे बघा, इथं तुम्ही अपडेट आधार आणि अपडेट पॅन इथं टाकू शकता. आता ह्यांचं हे बरोबर आहे कारण मी त्यांनी दिलेल्या PDF मध्ये चेक केले, त्यामुळे मी इथं हे येसवरचं बटन घालून इथं नोवर क्लिक करतो. मला त्यांच्यात काही बदल करायचा नाही. मग आता पुढचं काम काय माझं, त्यांना सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर इथं आता चूज फाईलवर मी क्लिक करणार. यासाठी मी सगळ्या फाईल त्यांच्याकडून घेऊन कॉम्प्रेस केलेला फाईल डेस्कटॉपला एक फोल्डर केला आहे, तोही तुम्हाला दाखवते एकच मिनटामध्ये बघा. हा तो फोल्डर आहे ज्याला नावच दिले मी eKYC PDFs. हा जर ओपन केला तर बघा, हे जेवढे शिक्षक माझ्याकडे आहेत किंवा मी ज्यांचे पगार करतो त्यांच्या सगळ्यांचे इथं काय आहेत, ह्या कमी केलेल्या PDF आहेत बघा. यांची ही जी PDF आहे ती 232 KB आहे, जी मला अपलोड करायची आहे. ठीक आहे, परत एकदा वेबसाईटवर जाऊया. इथं बघा, आता मी या सरांच्या समोर जो सगळं बघितलेलं आहे, त्यांची माहिती चेक केलेली आहे, बरोबर आहे, काही बदलायची गरज नाही. त्यांना सिलेक्ट केलेलं आहे. आता मी काय करतो, इथं चूज फाईलवर क्लिक करतो. चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर बघा डायरेक्ट मी त्या फोल्डरमध्ये आलो. त्या फोल्डरमध्ये जर आलो नसतो तर पहिल्यांदा इथं डेस्कटॉपवर क्लिक करायचं. तुमचा जर फोल्डर डेस्कटॉपवर असेल, डेस्कटॉपवरचे सगळे फोल्डर दिसतात, त्यातनं eKYC PDF हा फोल्डर ओपन करायचा. ज्या शिक्षकांची PDF अपलोड करायची त्यांच्यावर एकदा क्लिक करायचं आणि ओपनवर क्लिक करायचं. इथं बघू शकता त्या शिक्षकांची PDF इथं आलेले आहे. कशावरून तर इथं थोडंसं पुढं नावही दिसतंय त्यांचं आणि खाली प्रिव्ह्यू बटन आलेलं आहे. या प्रिव्ह्यू बटनाचा उपयोग काय, तर तुम्ही अपलोड केलेली PDF ह्या त्या शिक्षकांचीच आहे, ती इथे एकदा प्रिव्ह्यूवर क्लिक केला तर सगळी PDF त्यांची दिसते, ती एकदा तुम्ही चेक करायचे. हे कंपल्सरी करायचं कारण चुकीची PDF अपलोड व्हायला नको. तुम्ही म्हणाल सर नाव तर दिलेलं आहे, नाव दिलं तरी खात्रीसाठी आपण एकदा ओपन करून बघायला काही हरकत नाही. तर PDF त्यांची बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. या पद्धतीनं प्रत्येक शिक्षकाला काय करू शकता तुम्ही, PDF त्यांचे अपलोड. एका शिक्षकाचं पहिल्यांदा काय करायचं, अपलोड करायचे, त्यानंतर परत खाली यायचं सगळ्यात आणि इथं आता एक बटन तुमच्यासमोर आलेलं दिसेल तुम्हाला, हे बघा, हे हिरवं कलरचं बटन, जे पहिल्यांदा नव्हतं. जेव्हा तुम्ही PDF अपलोड करतात तेव्हाच हे बटन येतं. सुरुवातीला काय करायचं बघा, तर हे या पहिल्या शिक्षकांचे बघा, मी हे अपलोड करतोय, इथं त्यांचं स्टेटस पेंडिंग आहे बघा. पहिल्यांदा व्हॅलिडेट करायचं. PDF अपलोड केली की अगदी व्हॅलिडेट सिलेक्टेड करायचं, थोडा वेळ घेईल आणि बघा सेव्ड सक्सेसफुली आणि त्यांच्या नावासमोर बघा आता स्टेटसमध्ये व्हॅलिडेटेड आलेले ग्रीन कलर आलं, व्हॅलिडेटेड. आता परत याच शिक्षकांना काय करायचं, सिलेक्ट करायचं किंवा तुम्ही आधी सगळ्या शिक्षकांचं या पद्धतीनं अपलोड करून व्हॅलिडेट करून घ्या, व्हॅलिडेट, आणि मग एकदम सगळ्या शिक्षकांना असं इथं सिलेक्टवर क्लिक करून सगळे शिक्षक सिलेक्ट करा आणि फॉरवर्ड करा. सगळे शिक्षक फॉरवर्ड करा. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी केवळ एकच शिक्षकांना फॉरवर्ड करणार आहे. यांची फाईल मी अपलोड करून व्हॅलिडेट केलेलं आहे. यांना टिक लावायची, परत टिक लावूनच सगळी कामं करायची असतात. टिक लावायची आणि आता इथं मी फॉरवर्ड क्लिक करतो. फॉरवर्ड, डू यू वॉन्ट टू फॉरवर्ड द व्हॅलिडेट रेकॉर्ड्स ओनली, ओके. तर बघा फॉरवर्ड कम्प्लिटेड आणि इथं मेसेज आला आहे रेकॉर्ड्स फॉरवर्डेड सक्सेसफुल. आता त्यांचं स्टेटस काय झालं बघूया, बदललं आहे का बघा. ते शिक्षकांची ते शिक्षक इथून त्यांचं नावच गायब झालं. याचा अर्थ आता ते नाव वरून व्हेरीफाय केल्यानंतरच इथे येणार आहे. म्हणजे शिक्षकांची जोपर्यंत ती वरून व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत इथून शिक्षक गायब होणार आहेत आणि व्हेरीफाय झाल्यानंतर परत ते शिक्षक इथं दिसायला लागणार. तर मित्रांनो, या पद्धतीनं प्रत्येक शिक्षक आणि प्रत्येक शाळेची तुम्ही eKYC इथून पहिला अपलोड करा, त्यानंतर ती व्हॅलिडेट करा आणि नंतर फॉरवर्ड करा. तर या पद्धतीने हे सगळ्यांनी आपलं काम करायचं आहे. अतिशय सोपं काम आहे. त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे प्रात्यक्षिक ऑनलाईन डायरेक्ट. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, जास्तीत शेअर करा आणि तुमच्यापैकी अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.